होते तर त्याला 50 मार्क्सचा पेपर होता. म्हणजे This तोंडीचे call is now being recorded. तोंडीचे आणि लेखी मिळून. लेखीचे. पण मग तुमचे 2 पेपर झाले का मॅथमॅटिक्सचे? एक शासनाचा आणि एक शाळेकडचा असेल ना? नाही मॅम, फक्त शासनाचे झाले. अच्छा, म्हणजे तुमचा असा जो सिलेबस आहे त्याच्यावर वेगळा पेपर नाही झाला का? मॅम चालता फक्त ना वरून क्वेश्चन पेपर आलता. ओके. किती आले म्हणजे 50 पैकी? टीचर 44. आणि बाकीच्यांना किती मिळाले? मॅम आमचा आज रिझल्ट म्हणजे मार्क नीट सांगितले आणखी. हो का? 2-3 दिवसात सांगतो म्हणले सर. 40 out of 34 मिळाले मॅम मॅथ मध्ये. कोणाला आउट ऑफ मिळाले? 40 out of 34 मिळाले मॅम. अच्छा अच्छा. 35 अबाव कोणाला मिळाले? 35 अबाव? काय मॅम? अबाव 35 म्हणजे आउट ऑफ 40 35 प्लस कोणाला मिळाले? जास्त. मला मिळाले. मला मिळाले भाग 2 मध्ये. किती मिळाले प्रणवला? 40 out of 40 मॅम मॅथ 1 ला. अच्छा, आणि मॅथ्स 2 मध्ये? 34. अच्छा. आम्हाला रिझल्ट सांगितलेला नाही मॅम. ओके ओके. बरं, आपण आता पुढचं घेऊया. अभ्यास केलेला का सगळ्यांनी? मॅम. त्या थेरमची मी असं रिव्हिजन करायला सांगितलेली, असं लिहून बघायला मॅम? सांगितलेलं. हा मॅम मी ह्याच्या आधीच्या क्लासला नव्हते, माझा रिचार्ज खतम झालता. अच्छा अच्छा, बरं ठीक आहे. आणखी बाकीच्यांनी केलं का? यस मॅम, केला आणि पाठवलं पण. बरं बरं ठीक आहे. बरं, आपण पुढचं घेऊया. पुढचं शिकायचं की नाही? मॅथ्स 2. बरं, मी स्क्रीन शेअर करते. आपण एक्सरसाइज कम्प्लीट करूया पॅरलेलोग्राम वरची, म्हणजे समांतरभुज चौकोनावरची जी पहिली एक्सरसाइज आहे ती आज प्रयत्न करू पूर्ण करण्याचा. ठीक आहे. बरं, समांतरभुज चौकोनाचे आपण गुणधर्म बघितलेले आणि त्यानंतर आपण एक जे गणित आहे ते सोडवलं होतं. समांतरभुज चौकोनाचे 3 प्रामुख्याने 3 गुणधर्म आहेत, ते लक्षात ठेवायचे. कोणकोणते गुणधर्म सांगितलेले समांतरभुज चौकोनाचे? पॅरलेलोग्रामचे प्रॉपर्टीज कोणकोणत्या सांगितलेल्या? समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. आणि सम्मुख बाजू आणि सम्मुख बाजू एकरूप असतात. आणि सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख कोण पण एकरूप असतात आणि लगतचे कोण पूरक असतात. बरोबर. मॅम आम्हाला ही 8वीला पण झालेलं होतं आणि 8वी स्कॉलरशिपला पण झालेलं होतं ना, आता 9वीत पण आहे. बरोबर. आता पुढे सोपी गणित आहेत, फक्त 1-2 शेवटची कठीण आहेत. ठीक आहे. आता समांतरभुज चौकोन एबीसीडी मध्ये कोन ए, आता हा जो चौकोन आहे हा पॅरलेलोग्राम आहे. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ पॅरलेलोग्राम आहे आणि ए चं माप त्यांनी तुम्हाला चलामध्ये दिलेलं आहे, म्हणजे 3x + 12 असं ए चं माप आहे. आणि कोन बी चं माप जे आहे ते 2x - 32 आहे. तर x ची किंमत काढा, म्हणजे x ची किंमत काढायची आपल्याला आणि कोन सी आणि कोन डी ची माप काढायची. बघा, समांतरभुज चौकोनामध्ये कोणत्याही एका कोनाचं माप माहित असेल ना, तर उरलेल्या 3 कोनांची माप आपल्याला शोधता येतं.
काही प्रॉब्लेम नसतो. कारण एक कोण माहित असेल ना कोणता तरी, तर त्याच्याबरोबर समोरचा कोण तेवढाच मापाचा असतो. बरोबर आहे. आणि Yes, ma'am. लगतचे दोन कोण घेतले तर ते पूरक असतात. म्हणजे एक जर 100 अंशाचा असेल तर त्याचा लगतचा कोण 80चा असणार आणि बरोबर त्याच्या समोरचा परत 80चा असणार आणि याच्या समोरचा 100चा असणार. असं म्हणजे एका कोणाचं माप माहित असेल तर सगळ्या चारही कोणांची माप आपल्याला सांगता येतात. कळलं. पण आता इथे तुम्हाला काय दिलंय की ए आणि बी जे दोन कोण आहेत ते तुम्हाला त्याचं माप किंमत काढायची आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सी आणि डी या दोन्ही कोणांची मापं काढायची आहेत. एक आपण काढूया चौकोन, समांतरभुज चौकोन. एक असा समजा चौकोन आहे समांतरभुज. त्याच्यामध्ये समजा हा ए आहे, हा बी आहे, सी आणि डी. ए चं माप किती दिलेलं आहे? ए आणि बी चं माप दिलेलं आहे. ए चं माप किती दिले बोला पटापट. 3x अधिक 12 अंश आणि बी चं माप 2x वजा 32 अंश. 2x वजा 32 अंश बीच. ए चं एवढं आहे आणि बी चं 2x वजा 32 आहे ना. आता हे जे ए आणि बी कोण दिलेले आहेत त्यांच्यासाठी कोणता गुणधर्म लागेल ते बघा. म्हणजे ते समूह कोण आहेत की लगतचे कोण आहेत त्याप्रमाणे शेजारील कोण पूरक कोण. हा शेजारील कोण आहेत आणि म्हणून ते पूरक असणार. बघा जर हे समोरासमोरील दिले असते तर ते आपण एकरूप घेतले असते. म्हणजे इकडे एका कोणाचं माप बरोबर उजवीकडे दुसऱ्या कोणाचं माप. पण आता इथे हे दोन जे आहेत ते लगतचे कोण आहेत म्हणजे ऍडजसेंट अँगल्स आहेत पॅरलेलोग्रामचे. म्हणून त्यांची जी सम आहे ती 180 असणार आहे. बरोबर आहे. मग इथे तुम्ही अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री असे लिहिणार तुम्ही. कारण हे काय आहेत ऍडजसेंट अँगल्स आहेत. काय आहेत ऍडजसेंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम असे. सॉरी मराठीमध्ये लिहू ना लगतचे कोण. ठीक आहे. नुसते लगतचे कोण लिहिलं तरी चालेल. ऐकताय ना मुलांना. बर. ए चं माप किती आहे? ए चं आपल्या ए कोणाचं माप किती आहे? 3x अधिक 12 अंश. 3x अधिक 12. 3x अधिक 12 अंश. हे कंसात टाका. नाही कंसात टाकलं तरी चालेल कारण पुढचं अधिकच आहे. जर वजा असेल ना कंसात टाकायचं. नंतर चिन्ह बदलतात ते. हे सोडवायचं आता. एक्स एक्स ची पदे एकत्र करायची. काय येईल सांगा मला पुढे. काय लिहू? आपण 2x सजातीय पद कोणती आहेत? सारखी पद कोणती दिसतात? बरोबर. येस मॅम. येस मॅम. त्यांची काय बेरीज होणार? 3x अधिक 2x बरोबर 5x. 5x आणि अधिक 12 आणि वजा 32. अधिक 12 वजा 32 किती उत्तर येणार? वजा वजा 20. वजा किती? 20. बरोबर. वजा बरोबर 80. बरोबर 180. बरोबर. आता हे 20 तिकडे जाऊन अधिक करायचे. 5x बरोबर 20. म्हणजे मी 200 डायरेक्ट लिहिते कारण आपल्याला सगळी गणितं सोडवायची. ठीक आहे. आणि मग x बरोबर 200 भागिले 5 म्हणजे 40 अंश. ठीक आहे. आता x ची किंमत 40 मिळाल्यानंतर आपल्या दोन्ही कोणांची माप शोधायची.
म्हणजे ए आणि बी चं माप, कारण ए आणि बी चं माप एकाचं माप 3x अधिक 12 आहे आणि दुसऱ्याचं माप 2x वजा 32 आहे. आता इथे ए चं माप 3x अधिक 12. एक्सच्या जागेवर आपल्याला जी मिळाली किंमत ती टाकायची. किती मिळाले एक्सची किंमत? 40. म्हणजे 3 आणि एक्स एका जागेवर 40. 3 3 गुणिले गुणिले 40 40 अधिक 12 म्हणजे 120 अधिक 12. 120 अधिक 12 किती होतात? 112 132. 132 आणि बी चं माप किती आहे? 2x वजा 32. 2x वजा 32 म्हणजे 2 गुणिले 40 वजा 32 वजा 32 म्हणजे 80 वजा 32. 80 वजा 32 किती? 48. 48. म्हणजे बी चं माप 48 आहे. आणि बी चं माप 48 आलं, ए चं माप 132 अंश आला. मग सी आणि डी चं किती असणार ते विचारले तुम्हाला. सी चं किती असू शकतं? नाही, सी चं. सी हा ए चा अपोजिट आहे. 132 ए च्या समोरचा आणि डी जो आहे तो बी च्या अपोजिट आहे. मॅम सी हा 132 अंश आणि डी 48 48 कळलं? हो मॅम. ठीक आहे. आता आपण पुढचं घेऊया. सगळ्यांना कळलंय? दुसरं काय म्हणताय? तुम्ही आता जे दाखवलं त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा. बरं बरं, ठीक आहे. 1 मिनिट. येस मॅम. घेतला? येस मॅम. हो मॅम घेतला. आता दुसरा पुढचा गणित बघूया आपण. पुढे काय आहे बघा गणित. एका समांतर चौथा आहे, तिसरा आहे ना आपला आता. तिसरं चालू आहे मॅम. बरं. येस एका मॅम. समांतरभुज चौकोनाची परिमिती 150 सेंटीमीटर आहे आणि एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेंटीमीटरने मोठी आहे. तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा. बघा, समांतरभुज चौकोनाची परिमिती दिली. परिमिती म्हणजे काय? तर परिमिती काय असते? सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. बरोबर, सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. 4 गुणिले लांबी अधिक रुंदी. बरोबर. आणि आणखी काय अट दिले की एक बाजू दुसरीपेक्षा 25 सेंटीमीटरने मोठी आहे. म्हणजे जी बघा, एक छोटी बाजू असते आणि दुसऱ्या लांब मोठ्या बाजू असतात. 2 बाजू मोठ्या असतात, 2 छोट्या असतात. मग ती जी मोठी बाजू आहे ना, ती छोट्या बाजूपेक्षा किती? 25 मोठी आहे. म्हणजे बघा, आपण समजा याचं समांतरभुज चौकोनाची परिमिती जर काढली तर समजा आपण ही अट वापरली, पहिली अट वापरली, तर ही छोटी समजा बाजू मी एक्स घेतली, ही छोटी बाजू एक्स घेतली, तर मोठी किती असणार ही बाजू? वाय. नाही, 25. 2x. एकच चल वापरूया तेच. नाही, 25 ने मोठी आहे. 25 अधिक x अधिक 25. हा, x अधिक 25. बरोबर, x अधिक 25 असं येणार. ठीक आहे. ही x असेल ना, तर ही x अधिक 25 असणार. ही x अधिक 25 समजा हा PQRS आहे. समजा QR ची लांबी आपण x मानली, तर PQ आणि दुसरी जी समोरची आहे SR ती सुद्धा काय असणार? x अधिक 25.
x अधिक 25 असणार. आणि पीएस किती असणार? एक्स 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 मग इथे लिहायचं, समजा बाजू QR एक्स म्हणू. बाजू QR बरोबर एक्स. बाजू QR बरोबर एक्स असेल तर बाकीच्या बाजू आपल्याला मिळतात. बाजू SP पण एक्स येणार, सेमी सेंटीमीटर. SP पण एक्स सेंटीमीटर. नंतर बाजू PQ दिलेल्या अटीनुसार बाजू PQ जी आहे ती छोट्या बाजूपेक्षा 25 एक्स मोठी आहे, अधिक म्हणजे x अधिक 25. 25 सेंटीमीटर. आणि PQ नंतर SR पण तेच असणार, x अधिक 25. ठीक आहे. एक्स अधिक 25. आता या Yes, सगळ्यांची ma'am. बेरीज करायची, मग ती तुमची परिमिती असणार. म्हणजे x अधिक X 25 अधिक x अधिक एक्स अधिक 25. अधिक x अधिक 25 बरोबर किती दिले परिमिती? 150 है ना. मग इथे किती x झाले बघा? 4x 4x. 4x अधिक 25 आणि 50 50 बरोबर 150. 125 150 150. हे 50 तिकडे न्यायचे. 100 50 150 वजा 50 4x 100 100. आणि मग किती असणार? x किती येणार? 25 भागिले 4 म्हणजे तुमचे 25 येणार. 25 हे 25 x 25 आलं तर ह्या दोन बाजू 75 50 सॉरी 50 50 मॅम 50 बरोबर. 2 25 25. मग सगळ्या बाजूंची लांबी खाली लिहायची किती येते ते. कळलं? सोपं आहे. येस मॅम नाही, नाही, मॅम. काहीच नाही, गणित एकदम सोपं आहे. ठीक आहे. हो त्याचा मॅम खूप screenshot हवाय? मॅम थोडस मॅम पाहिजे. मॅम. 175 कळलं हे सगळ्यांना? एकदम सोपं आहे, काही नाही. मोठी बाजू 25 ने मोठी आहे, लहान Yes, बाजू ma'am. x धरायची आणि मोठी बाजू x अधिक 25 आणि मग त्यांची परिमिती घ्यायची, चारी बाजूंची बेरीज करायची. ते झालं, आलं गणित, उत्तर मिळालं. ठीक आहे. ठीक आहे. आता पुढचं. आता मी पूर्ण नाही सोडून दे, जे जे सोपं आहे ते तुम्ही सोडवायचं. म्हणजे मी फक्त तुम्हाला एका स्टेप पर्यंत सांगते, त्याच्या पुढे तुम्ही सोडवायचं. ठीक आहे. ओके मॅम. आता चौथ्या गणितामध्ये काय आहे की एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोणांचे गुणोत्तर दिलेलं आहे. एकाच दोन लगतच्या, सम्मुख कोणांचे नाही दिले, लगतच्या कोणांचे गुणोत्तर एकाच दोन दिले. तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोणांची मापे काढा. हे पण एकदम बघा, गुणोत्तर जर दिला असेल ना कोणाचं तर आपण समानपट मानतो बघा. म्हणजे आता एक समांतरभुज चौकोन समजा आहे. समांतरभुज समजा चौकोन आहे XYZW. तर याच्यामध्ये लगतच्या कोणांचं गुणोत्तर दिले एकाच दोन. लगतचे कोण, म्हणजे एक्स किंवा W घेऊ शकता तुम्ही, किंवा एक्स आणि Y घेऊ शकता, कोणते घेऊ शकता. ठीक आहे. मग समजा एक्स आणि Y चं गुणोत्तर, समजा कोण एक्स आणि कोण Y चं गुणोत्तर एकाच दोन दिलेले तुम्हाला. किती दिलंय? एकाच दोन. एकाच दोन. आणि जेव्हा पण तुम्हाला गुणोत्तर दिलं असेल ना तेव्हा समानपट म्हणजे कॉमन मल्टिपल घ्यायचा असतो. म्हणजे समानपट एक्स मानू, म्हणजे ऍक्च्युअल त्यांचं माप शोधण्यासाठी समानपट घ्यावी लागते, कॉमन मल्टिपल घ्यावा लागतो. मग एक्सचं माप किती असणार? मेजर अँगल एक्स
एक एक्स असणार. किती असणार? एक एक्स. एक एक्स. आणि मेजर ऑफ अँगल वाय 2 एक्स. आता हे ऍडजसंट अँगल्स आहेत ना. हा 1 एक्स आहे आणि हा 2 एक्स आहे. मगाशी आपण असं गणित सोडवलंय. इथे 3 एक्स अधिक 12 होतं, इथे 2 एक्स वजा 32 होतं. दोघांची बेरीज इथे तर उलट सोपं आहे. 1 एक्स आणि 2 एक्स. 1 एक्स आणि 2 एक्स ची बेरीज 3 एक्स बरोबर 180 अंश. आणि 3 तिकडे जाईल. 3 भागिले 180. 3 एक 3 3 सका 60 उत्तर आहे ना तुमचं. एक्स ची किंमत Yes, 60 ma'am. आहे ना. x बरोबर 60. बरोबर. मग ह्या कोन एक्सचं माप आता इथे पण मी एक्सच मानलंय. इथे पाहिजे तर कारण मी एका कोणाचं इथे एक्स नको घेऊया. मग आपण एम घेऊया. काय कारण काय माहितीये इथे कोणाचं नाव पण एक्स आहे आणि मी मानलंय पण एक्स. मग तुम्ही समानपट काही मानू. एम घेऊ आपण. काय घेऊया? m मग इथे 1 एम आणि 2 एम. म्हणजे एम ची किंमत तुमची 60 आली. मग एम ची किंमत 60 आली तर कोन एक्स ची किंमत किती असणार? 1 गुणिले 60. 120. 2 गुणिले 60. 120. 120. आणि मग बाकीचे कोण तुम्हाला मिळतात. सगळ्या कोणांची माप शोधायची. मग एक्सचं माप आणि झेडचं माप सेम आहे. मग झेडचं माप 60. कोण z 60 आणि कोण w 120. बरोबर. हे तुम्हाला सोडवायचं आहे पुढे. ओके मॅम. येस मॅम. सोपं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एवढं कळलं? हो मॅम कळालं. येस मॅम. बर. आता 5वं 6वं आणि आपलं 7वं राहिलेलं आहे. बघा हा 5वं गणित स्टारवाला आहे. कसं सोडवायचं? एक समांतरभुज चौकोन एबीसीडी आहे. त्याचे कर्ण परस्परांना हे नीट लक्ष द्यायचं मुलांना. कर्ण परस्परांना पुढे बिंदू ओ मध्ये छेदतात. जर AO 5 आहे, BO 12 आहे आणि AB 13 आहे तर चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे हे दाखवा. आता हा जो प्रश्न आहे हा खरा नंतर विचारायला पाहिजे होता त्यांनी, पण आधीच विचारला कारण आपल्याला समभुज चौकोनाचे अजून गुणधर्म किंवा समभुज चौकोनाची व्याख्या अजून झाली नाहीये, ती पुढे आहे. पण तरी सुद्धा त्यांनी आधीच हा प्रश्न विचारलाय. तर बघूया आपण काय आहे त्याचं. आपल्याला काय दिलं माहितीये? चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे. एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे. आता समांतरभुज चौकोन आहे, कर्ण परस्परांना दुभागतायत. ओ बिंदू मध्ये AO दिलाय, BO दिलाय आणि AB दिलाय. बरोबर आहे. तर आपल्याला सिद्ध करायला सांगितले की चौकोन AB चौकोन आहे. दिलाय तो समांतरभुज चौकोन. पॅरलेलोग्राम दिलेला आहे आणि काही व्हॅल्यूज दिल्यात आणि आपल्याला त्यांनी प्रूफ करायला सांगितलंय, सिद्ध करायला सांगितलंय की तो जो समांतरभुज चौकोन आहे तोच समभुज आहे हे आपल्याला दाखवायला सांगितले. आता समांतरभुज आणि समभुज फरक आहे. पॅरलेलोग्राम आणि रोम्बस. समभुज चौकोनला इंग्लिशमध्ये रोम्बस म्हणतात. तर समांतरभुज चौकोनाचे आणि समभुज चौकोनाचे गुणधर्म वेगळे आहेत. ऑफकोर्स वेगळेच असतात. थोडाफार काहीतरी गुणधर्मात फरक असणार म्हणून दोघा चौकोनांची नावं वेगवेगळी आहेत. जो समांतरभुज आहे तोच समभुज नाही होणार. तर समांतरभुज आणि समभुजामध्ये काय फरक आहे माहिती आहे? तर ऍक्च्युली समभुज चौकोन जो आहे की नाही त्या समभुज चौकोनाच्या चारी बाजू सारख्या असतात म्हणून त्याला समभुज चौकोन. म्हणजे कसं असतं माहिती आहे? समभुज चौकोन जो आहे ना तो समांतरभुज चौकोनच आहे. पण असा समांतरभुज समांतरभुज चौकोन म्हणजे काय माहित आहे? समांतरभुज चौकोन म्हणजे ज्याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात तो समांतरभुज चौकोन असतो. मग समभुज चौकोन पण समभुज चौकोनाच्या पण समोरासमोरील बाजू समांतर आहेत. म्हणजे समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे. पण आपल्याला उलट विचारलंय. एक समांतरभुज दिलाय तो समभुज आहे हे प्रूव्ह करायला सांगितलंय.
जाऊ दे, कन्फ्युजन होईल तुम्हाला. आपल्याला इथे फक्त काय सांगायचं माहितीये, चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन आहे हे दाखवण्यासाठी एकतर तुम्हाला त्याच्या चारी बाजू सारख्या आहेत का हे दाखवावं लागेल, किंवा काय दाखवलं तर समभुज होईल, तर त्याचे कर्ण परस्परांना लंब आहेत. बघा, कर्ण परस्परांना दुभागतात हे तर त्याच्यात आहे ऑलरेडी, कारण तो समांतरभुज चौकोनच आहे एबीसीडी. कर्ण जर लंब असतील ना एकमेकांना, तर तो चौकोन समभुज चौकोन होतो. दोन पैकी कुठली एक गोष्ट दाखवावी लागेल. एक तर त्याच्या बाजू सारख्या आहेत, चारी बाजू. समांतरभुज चौकोनाच्या चारी बाजू सारख्या नसतात, समभुज चौकोनाच्या चारी बाजू सारख्या. जर चारी बाजू सारख्या आहेत असं दाखवलं तर तो समभुज होऊ शकतो. किंवा कर्ण परस्परांना लंब आहेत हे जर तुम्ही दाखवलं, डायगोनल्स परपेंडिक्युलर आहेत. गणित घेते मग तुम्हाला कळेल काय आहे, नाहीतर तुम्ही माझ्या बोलण्याने कन्फ्युज आहे, काय बोलतात मॅडम, काय कळतच नाही. लंब काय ने समभुज चौकोन काय. नो मॅम, थोडस कन्फ्युज झालं. तर इथे काय आहे माहितीये का, बघा हे चौकोन आहे ना, गोंधळ आहे, म्हणजे तो कळला पाहिजे. एकदा ते क्लिअर झालं ना की आपल्याला कळतं. बरं, हे माझा आयत आला, मग कसं चालेल मला. समांतरभुज चौकोनासाठी ना असा हे आपला समांतरभुज चौकोन आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दिलंय काय माहितीये का, ह्याचे जे काही लांबी दिलेत, हा एबीसीडी आहे, एबीसीडी चौकोन. मी नावं देते इथे, ए बी सी डी. ठीक आहे. आणि इथे त्यांनी काय सांगितलंय माहितीये, याचे जे कर्ण आहेत ना ते परस्परांना ओ बिंदूमध्ये छेदतात. हा समांतरभुज चौकोन आहे. काय आहे, एबीसीडी हा समांतरभुज चौकोन. त्याचे कर्ण इथे परस्परांना छेदतायत. ते दुभागणार पण, कारण तो ती प्रॉपर्टी आहे समांतरभुज चौकोनाच्या कर्णांची की कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे इथे ओ मध्ये त्यांचे दोन. आता याच्यामध्ये काही तुम्हाला संख्या दिल्या, जसं एओ तुम्हाला किती दिले बघा, एओ 5 दिले, बीओ 12 दिले, बघा ही 5 दिले एओ, बीओ 12 दिले आणि एबी ना 13 दिले. 13. हा, तर 5, 12 आणि 13 अशा संख्या दिल्यात. आपल्याला इथे हा चौकोन समांतर भुज दिलेला आहे आणि आपल्याला सिद्ध करायचंय की हा समभुज आहे. प्रश्न कळलाय काय आहे? येस मॅम. आहे समांतरभुज चौकोन, आहे पॅरेललोग्राम, आणि आपल्याला सिद्ध करायचंय की तो रोम्बस आहे. रोम्बस आहे, समभुज चौकोन आहे. मग आपल्याला इथे एक गोष्ट, दोन पैकी एक गोष्ट दाखवावी लागेल. आयदर तुम्हाला चारी बाजू याच्या सारख्या आहेत का ते दाखवावं लागेल, किंवा कर्ण लंब आहेत. लंब म्हणजे काय माहितीये, कर्ण जिथे छेदतात ना ओ मध्ये, तिथे तुमचे 90 अंशाचे कोन जर तयार होत असतील तर ते लंब आहेत एकमेकांना. बघा, समांतरभुज चौकोनात हा गुणधर्म नाहीये. समांतरभुज चौकोनात कर्णाचा कोणता गुणधर्म आहे की कर्ण परस्परांना दुभागतात, एवढाच. पण समभुज चौकोनाचा एक आणखी एक्स्ट्रा गुणधर्म आहे की कर्ण दुभागतात, तर आहेच गुणधर्म की कर्ण परस्परांना दुभागतात समभुज चौकोनात सुद्धा, पण कर्ण लंब पण असतात एकमेकांना त्याच्यामध्ये, समभुज चौकोनामध्ये. कळते का? कर्णाची Yes, एक ma'am. एक्स्ट्राची प्रॉपर्टी, कर्णाचा एक आणखी एक्स्ट्राचा गुणधर्म आहे समभुज चौकोनामध्ये. दुभागतात हा गुणधर्म तर सगळ्यांमध्ये येतो, पण कर्णाचा आणखी एक कोणता एक्स्ट्रा गुणधर्म आहे समभुज चौकोनात? लंब दुभागतात. हा, कर्ण परस्परांना लंब असतात.
म्हणजे जिथे ते छेदतात तिथे ते परपेंडिक्युलर असतात. म्हणजे जिथे ते छेदतात इथे ओच्या जवळचे हे चारी कोण दिसतात, हे चारी कोण ओच्या जवळ तयार होणारे म्हणजे येस मॅम. कोण डी, त्यानंतर कोण बी ओ सी, त्यानंतर कोण ए ओ बी, ए ओ डी. हे डी. सगळे ओच्या इथले जे कोण आहेत ना चारीच्या चारी, ते किती अंशाचे असतात? ते किती अंशाचे असतात? 90 90. अंशाचे. परपेंडिक्युलर असणं म्हणजे काय? 90 डिग्रीचे अँगल बनवणं परपेंडिक्युलर. राईट अँगल. हा, मग आपल्याला इथे फक्त एक गोष्ट सिद्ध करूया, कारण चारी बाजू सिद्ध करणं इथे कठीण आहे. तर आपण हे सिद्ध करू शकतो की इथला कोण 90 अंशाचा आहे. हे सिद्ध केलं तर एक कोण जर 90 असेल तर बाकीचे उरलेले पण सगळे 90च असणार, कारण मग अपोजिट अँगल किंवा लिनियर पेअर त्या प्रॉपर्टी येतातच तिथे. त्यामुळे एक अँगल 90 डिग्रीचा दाखवला ना ओच्या इथला की बाकीचे पण आपोआप होतात, ते दाखवण्याची गरज नाही. कळलं? मग बघा आता बघा OAB बघा, काय बघायचं? ट्रायंगल OAB. आता OABच्या तिन्ही बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत, बरोबर आहे? OABच्या येस मॅम. हा त्रिकोण दिसला OAB, हा बघा हो हा मॅम. त्रिकोण OAB ट्रायंगल. त्याच्या येस मॅम. तिन्ही साईड तुम्हाला दिल्यात. OA दिलेली आहे, OB दिलेली आहे आणि AB दिलेली. बघा आपण एक गोष्ट शिकलो होतो मॅम की आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढू शकतो. हा, व्यत्यासानुसार. म्हणजे हे जर तुम्ही ह्या 3 संख्या जर केलं ना, पायथागोरसचं त्रिकूट आठवतंय? हो मॅम. येस मॅम. 8वीमध्ये होतं. कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग पाय वर्ग अधिक उंची आता इथे वर्ग. कर्ण नाही वापरू शकत, कारण आता आपल्याला माहित नाही हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही, त्यामुळे आपण हिला कर्ण नाही बोलू शकत. आपण काय करायचं, सगळ्यात मोठी बाजू जी आहे तिचा वर्ग करायचा. म्हणजे आपण चेक करायचं की पायथागोरसचं सूत्र या त्रिकोणाला लागू होतं का. म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग जो आहे तो इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे का, आणि जर असेल ना तरच तो त्रिकोण काटकोन त्रिकोण त्रिकोण होतो. असतं. आणि जी मोठी बाजू असते ती कर्ण असते. हे नंतर सिद्ध होतं. आधी आपण कर्ण वर्ग बरोबर डायरेक्ट सूत्र नाही वापरू शकत. ते कधी वापरू शकतो, जर दिलेला त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल असेल तर. पण हा त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल नाहीये, तो आपल्याला सिद्ध करायचंय की तो राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे. ओके मॅम. फरक कळतोय? त्यामुळे आपण AB ला कर्ण नाही म्हणू शकत, कारण आपल्याला माहित नाही तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही. मग AB ला काय म्हणू शकतो, त्रिकोणाची मोठी बाजू तिचा वर्ग करायचा, कारण काटकोन त्रिकोणात जर तो काटकोन त्रिकोण असेल तर त्या मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गा इतका असणार, आणि जर नसेल तर तो नाहीये काटकोन त्रिकोण. आणि जर मोठ्या बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गान एवढा असेल तर इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. कळतंय? येस मॅम. आधी 13चा वर्ग 169. आणि दुसऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे 5 वर्ग आणि 12 वर्गची बेरीज 25 अधिक 144. म्हणजे येस मॅम. 169 आहे, येत बरोबर? म्हणजे मोठ्या बाजूचा वर्ग 13चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. आहे. म्हणजेच आपण काय सांगू शकतो की म्हणून त्रिकोण OAB हा काय आहे, काटकोन 90 डिग्री. काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोण आहे. मग 90 अंशाचा कोण कोणता आहे तो पण ओळखता आला पाहिजे ना. तर जी सगळ्यात मोठी बाजू आहे ती कर्ण आहे, म्हणजे ही जी AB आहे ती कर्ण असणार. आणि कर्णाच्या समोरचा जो कोण असतो कोण AOB. हा, तोच किती अंशाचा आहे, 90 अंश. कारण कर्णाच्या समोरची बाजू ही
सॉरी कर्णाच्या समोरचा कोन जो असतो तो राईट तो अँगल असतो. 90 Right angle- अंशाचा असतो. हा 90 अंश, कारण राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण त्याला माहित आहे हे दोन म्हणजे हा 90 अंशाचा कोण असेल तर त्याच्या समोरची बाजू कर्ण असते, किंवा हा कर्ण असेल तर त्याच्या समोरचा कोण 90 अंशाचा असतो. ह्याच्यात कर्ण कोणता आहे? कोण AB. AOB. कर्ण कोणता आहे? कर्ण AB. हायपोटेनस कोणता आहे? हायपोटेनस कोणता आहे? AB. आणि बरोबर त्याच्या समोरचा जो अँगल आहे कोण AOB. AOB हा 90 डिग्री, आणि म्हणून अँगल AOB इज 90 डिग्री. आणि AOB जर 90 डिग्रीचा असेल याचा अर्थ दोन्ही कर्ण हे परस्परांना लंब आहेत. कारण एक कोण 90 अंशाचा असेल ना तर बाकीचे पण 90 अंशाचेच असणार. कारण Yes, हा बघा ma'am. हा ह्याचा अपोजिट अँगल आहे DOC. AOB हा DOC चा अपोजिट अँगल, त्यामुळे हा 90 तर हा 90, आणि हा 90 आणि हा जो आहे तो लिनियर पेअर आहे AOD. AOB चा AOD हा लिनियर पेअर आहे. लिनियर पेअर म्हणजे दोघा 180 होणार. मग हा 90 असेल तर AOD पण 90. 90. कारण लिनियर पेअर मध्ये 180 डिग्री. कळते का? बघा Yes, ma'am. येस मॅम. AOB आणि DOC अपोजिट अँगल्स आहेत. अपोजिट अँगल्स आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. त्यामुळे AOB जर 90 असेल तर DOC 90 होणार, कारण ते अपोजिट आहेत. आणि AOB आणि AOD आणि AOD हे कसे आहेत? AOB आणि AOD Linear pair. लिनियर पेअर आहे, त्यामुळे ते 180 सम होणार. त्यांची जी ऍडिशन आहे ती 180. मग AOB 90 असेल तर तो पण 90 डिग्री. 90च असायला पाहिजे, तरच 180 होईल ना दोघांची ऍडिशन. आणि येस तो मॅम. 90 Yes, होणार ma'am. तर त्याच्या अपोजिट अँगल त्याचा कॉन्ग्रुएंट असणार, म्हणजे चारही अँगल 90 डिग्रीचे होतात. मग त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो की जे डायगोनल आहेत AB, सॉरी डायगोनल कोणते आहेत? AC इज परपेंडिक्युलर टू BD. दोन डायगोनल आहेत ना, ते दोन्ही डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर कळतात ना, असे परपेंडिक्युलर असतात. म्हणजे 90 Yes, ma'am. अँगल जर बनत असेल तर त्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. मग इथे O च्या जवळ जर 90 डिग्रीचा अँगल बनतो याचा अर्थ BD आणि AC एकमेकांना काय आहे? परपेंडिक्युलर आहे. ज्याचे डायगोनल परपेंडिक्युलर असतात ना, ज्या पॅरलेलोग्रामचे डायगोनल परपेंडिक्युलर आहेत ना, तो काय? ते Rhombus असतो. रोम्बस असतो. Therefore, quadrilateral ABCD is a rhombus because their diagonals are perpendicular to each other. हा समभुज चौकोन होणार. कळते का? Yes, ma'am. हो मॅम. सोपं आहे हे पण, फक्त आपल्याला ती प्रॉपर्टी माहित पाहिजे, बाकी काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे, हेच आपल्याला सिद्ध हो करायचं. मॅम. स्क्रीनशॉट घ्या मला. हो मॅम, घेतला. येस मॅम, घेतला. ठीक आहे, आता पुढचं गणित बघूया आपण. हे कळलंय सगळ्यांना? काय डाऊट आहे याच्यामध्ये? काय नो मॅम, no, नो ma'am. डाऊट. नाही मॅम. बरं. शाळेत तुम्हाला शिकवायला सुरुवात केली का हा चॅप्टर? मॅम नाही, नाही. पार्ट नाही. 1 चालू केला आहे अजून. येस मॅम, मग फर्स्ट वाला चॅप्टर पार्ट 1 चा. बरं, चालू आहे. ठीक आहे. आता आपण हे 6वं गणित बघू. ठीक आहे, 6वं येस पण मॅम. सोपं आहे. 6वं मी तुम्हाला ओरली सांगते, फक्त कसं सॉल्व्ह करा. एकदम सोपं आहे, काय नाहीये. बघा हे जे दोन्ही तुम्हाला इथे चौकोन दिलेत ना आकृतीमध्ये, हे दोन्ही पॅरलेलोग्रामच आहेत, समांतरभुज चौकोनाच आहे. ठीक आहे, एक PQRS आहे आणि दुसरा ABCR आहे. ठीक आहे, दोन्ही पॅरलेलोग्राम आहे. तर तुम्हाला एका कोणाचं माप दिलंय, कोन P चं दिलेलं आहे 110 अंश. आता जो PQRS चा अँगल आहे, बरोबर आहे की नाही? Yes, जो ma'am. अँगल आहे, दोन क्वाड्रिलॅटरल आहेत ना डायग्राम मध्ये,
एक मोठा क्वाड्रिलॅटरल, एक मोठा पॅरलेलोग्राम आहे आणि एक छोटा पॅरलेलोग्राम आहे. मोठा पॅरलेलोग्राम PQRS आहे आणि छोटा पॅरलेलोग्राम ABCR आहे. बरोबर आहे? हो मॅम. तर पीचं मेजर दिलंय तुम्हाला, अँगल पीचं, म्हणजे मोठ्या पॅरलेलोग्राम मधल्या अँगलचं मेजर दिलंय. आणि आपल्याला मेजर कशाचे शोधायला सांगितले? छोट्या पॅरलेलोग्रामचे सगळे अँगल शोधायला सांगितले. दिलंय कोणाचं माप? मोठ्या अँगल मधलं, सॉरी मोठ्या पॅरलेलोग्राम मधल्या अँगलचं मेजर दिलेलं आहे. बरोबर आहे? येस मॅम. आता काय नाही, सोपं आहे बघा. हा, आता ही आकृती तुम्हाला दिसते ना, या आकृतीमध्ये ना व्यवस्थित की हा जो पी आहे ना, पी त्याचा आता मोठा क्वाड्रिलॅटरल फक्त कन्सिडर करा, की असं समजा की तुमच्या समोर मोठा क्वाड्रिलॅटरल आहे. तर पीच्या अपोजिट अँगल कोणता आहे? पीला अपोजिट अँगल अँगल आर. आर. ठीक आहे, अँगल आर. मग पी जेवढा असेल अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. बरोबर आहे? येस मॅम. जो आर आहे ना, आर हा आपण 100. 110. आता इथे मजा काय झालीये माहित आहे? आर जो अँगल आहे ना, आर अँगल दोन्ही पॅरलेलोग्राम मध्ये येतोय. म्हणजे आर जो अँगल आहे ना, तो मोठ्या पॅरलेलोग्राम मधला अँगल आहेच, पण छोट्यामध्ये पण तोच आहे बघा. आर म्हणजे मोठ्यातला असा अँगल आहे मोठ्यामध्ये, आणि छोट्यामध्ये पण तोच आहे, फक्त तुम्हाला CRA छोट्या पॅरलेलोग्राम मध्ये CRA, पण अँगल तोच आहे. CRA पण तोच, QRS पण. बघा ना, अँगल समजा असा अँगल मी काढला. बरोबर आहे? समजा इथे मी A घेतलाय, इथे मी B घेतलाय, इथे D आणि इथे E. मग या कोणाचं नाव मी ABE बोलली किंवा CBD बोलली तर बदलतो का अँगल? नो मॅम. फक्त ही त्याच्या साईड्स आहेत त्या एक्सटेंड झाल्यात, बाकी तर अँगल तर सेम आहे. त्या कोलिनियर आहेत. ACB कोलिनियर आहे, एकाच लाईन मध्ये आहेत, आणि BDE पण एकाच लाईन मध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही कुठला पण पॉइंट जरी ह्या दोन लाईन वर घेतला आणि त्याचं नाव सांगितलं तरी तो अँगल एकच बनतो. बरोबर? हो मॅम. म्हणून तुमचा QRS मोठ्या पॅरलेलोग्राम मधला अँगल आहे आणि तो छोट्या पॅरलेलोग्राम मधला अँगल तोच. त्याचं पण मेजर 110च आहे, कारण तो एकच अँगल आहे. बरोबर ना? हो मॅम. मग आता आपल्याला पॅरलेलोग्राम मध्ये एका अँगलचं मेजर मिळालं की बाकीच्या अँगलचे मेजर मिळतात. लगेच मिळतात. जसं B आरच्या अपोजिट B आहे, 110. 110. त्यानंतर हा A 70 डिग्री. BAR 70. 70. कारण ऍडजसेंट अँगल हे 180 अंश आहेत, त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. 70. आणि हा C हा RCB सुद्धा 70. 70. झाली चारी माप. ठीक आहे? येस मॅम. कळलं? एक आता 7वं राहिलंय आपलं, ते आपण नेक्स्ट, कारण आता होणार नाही, कारण हे प्रूफ करायचं आपल्याला, सिद्धता आहे. ठीक आहे? ओके मॅम. बाकीचे कळली गणितं सगळी? येस मॅम. Yes, ma'am. 6 गणितं हो सोडवायची. मॅम, कळाली. मला ही गणित सोडवून ग्रुप मध्ये पाठवायचे का? ओके येस मॅम, पाठवता आम्ही. मॅम. थँक्यू. थँक्यू बाय मॅम. मॅम. बाय. गुड नाईट.